नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चला मग मंडळी, आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी साधी व सोपी आहे. काहीतरी भाताचा मधलाच वेगळा एक प्रकार आहे. तुम्ही फोडणीचा भात किंवा आमच्याकडे इथं चित्रांना असं म्हणलं जातं. त्यासाठी तर मी सगळ्यात अगोदर ओल्या नारळाचं खीस घेतलेला आहे. त्याचं आणि कोथिंबीरचा जास्त वापर केलेला आहे भातामध्ये. सगळ्यात इथं मी मिक्सरच्या भांडीमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या आणि ओलं खोबरं खिसून घेतलेलं ते घेतलेलं आहे. आणि यामध्ये 1 चमचा असं जिरे घातलेलं आहे. आणि कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार जास्त सुद्धा घेतलं तर ना खूप छान टेस्ट येते भाताला. आणि कढीपत्ता. आता याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं. साधी सोपी आहे. आमच्याकडे खूप वेळेस बनवलं जातं. तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं असं वाटलं म्हणून शेअर करते. तुम्ही नक्की आवडला तर नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. यानंतर इथं मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. तेल घातले, साधारण 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत. तेलामध्ये सगळ्यात अगोदर शेंगदाणे घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा असं हरभऱ्याची डाळ घातलेला आहे आणि 1 चमचा असं उडदाची डाळ. चित्रांना म्हटलं की दोन्ही डाळी मिक्स असतात. फोडणीसाठी आवर्जून टाकायचं, यामुळे ना भाताला खूप छान टेस्ट येते. आणि 1 चमचा असं मोहरी घातलेला आहे. सगळ्यात अगोदर शेंगदाणे आणि डाळी घालायचं. ते थोडंसं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घालायचे यामध्ये. आता हे दोन्ही घातल्यानंतर उभा कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे. साधारण मीडियम साईजचा एक कांदा उभा कट करून घातलेला आहे. तुम्ही कांद्याचा वापर सुद्धा जास्त करू शकता, त्यामुळे ना भाताला खूप छान चव येते. इथं मी कांदा घातल्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडंसं डाळवा किंवा तुम्ही फुटाणेही घालू शकता यामध्ये. तुमच्याकडे शिल्लक भात वगैरे असेल तर किंवा साधं भात लावून तुम्हाला जर डाळ करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे भात करून खाऊ शकता. एक नंबर असं लागतं. मी नेहमी आवर्जून शिळा भातापेक्षा ताजं भात करून आणि त्याला थोडंसं गार करून मी अशा पद्धतीने बनवते. आता इथं जे मिक्सरमध्ये जे वाटण बनवलं होतं ते ह्यामध्ये घालायचं. हळद घालायचं अगदी थोडंसं आणि चवीप्रमाणात मीठ घालायचं. आता हे सगळं पॅनवरती मिक्स करून घ्यायचं आणि लिंबू घालायचं यामध्ये. ह्या लिंबामुळे ना ह्या चित्रांनाला एक वेगळी चव, एक नंबर असं लागतं. आता इथं लिंबू घातल्यानंतर आता गॅस बंद करून घ्यायचं. आणि माझ्याकडे ना भाताचं प्रमाण जास्त होतं म्हणून मी हे भातावरतीच उलटून घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्ट पॅनमध्येच मोठा पॅन घेऊन त्यामध्ये सुद्धा घालून घेऊ शकता. मला खालेवरती करायला त्रास होईल आणि साईडनं गळेल म्हणून मी घातलं नाही. दुसऱ्या पॅनमध्ये तडका देऊन आणि जे साध्या भातावरती मी हे घातले. आता हे घालून घेतले, थोडंसं गरम करून घ्यायचं. मग तयार झालेला आहे साधा सोप्पा असं चित्रांना असं ओल्या नारळाचा खीस आणि कोथिंबीर जास्त वापरून केलेला आहे. तुम्ही ह्याला म्हणू शकता खोबऱ्याचं चित्रांना. चला मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद.